महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय। इतकंच नाही तर दिल्लीमध्ये गुप्त बैठक झाल्याची आणि भविष्यातील राजकीय पुनर्वसनावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि या चर्चांमुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर या शब्दाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। पण दुसरीकडे संजय राऊत, भाऊसाहेब वागचौरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावलेले आहेत। मग या चर्चांमागे नेमकं काय, पडद्यामागे खरोखरच काय हालचाली सुरू आहेत का, की हा फक्त राजकीय धुरळा आहे? बघूयात एका स्पेशल रिपोर्ट मधून। उद्धव ठाकरेंचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर। 7 खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा ऊत। लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या चर्चा अधूनमधून होत असतात। आता या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। 7 जूनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 7 खासदारांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत 2 खासदार वगळता संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे। या बैठकीत शिवसेना युबीटीच्या खासदारांनी राजकीय पुनर्वसनाबाबत आणि पक्षांतराबाबत शिंदेंशी सविस्तर चर्चा केल्याचं सांगण्यात आलं। शिंदेंनी 7 खासदार शिवसेनेत आले तर यातल्या एका खासदाराला मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं। शिवाय इतर खासदारांच्या राजकीय भवितव्याची हमीही दिली। दिल्लीतल्या राजकीय वर्तुळातील सूत्रांच्या माहितीनुसार खासदार श्रीकांत शिंदे गेल्या 6 महिन्यांपासून या खासदारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। संजय राऊतांनी या दाव्याची खिल्ली उडवली आहे। एवढंच नव्हे तर सगळेच्या सगळे खासदार उद्धव ठाकरेंसोबतच असल्याची ग्वाही दिली आहे। पण राज्यसभेत आहे तर 9 पैकी 10 खासदारांचा आकडा हा योग्य आहे आणि तो आकड्यात गफलत करू नका। 9 पैकी 10 किंवा 11 पण असतील तर ते आकडे जरा समजून घ्या। कोणीही कुठे जात नाही, ज्यांना जायचं ते गेले। सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत। आता काय निवडणुका नाही आहे, लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहेत आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्षप्रमुखांचं संवाद सुरू आहे। 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असतानाच या 7 खासदारांपैकी शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरेंबाबत भाजप नेते सुजय विखेंनी मोठं वक्तव्य केलं। तर वागचौरेंनी अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसल्याचं सांगितलं। तो इंडियाचा घटक पक्ष असो, त्यांना याच्यासाठी फार प्रयत्न करायची आवश्यकताच पडत नाही, कारण की माननीय प्रधानमंत्र्यांचंच नेतृत्व एवढं कार्यक्षम आहे की त्या नेतृत्वाला पाहून सगळे लोक आज इंडियामध्ये येऊ इच्छितात किंवा इंडियाचा घटक होऊ पाहतात। आणि यामध्ये जर वागचौरे साहेब त्या यादीमध्ये असतील, जे मला माहित नाही, पण जर ते असतील तर त्यांचं स्वागतच आहे। याच्यामध्ये म्हणजे वागचौरे साहेब येतात नाही येत हा त्यांचा निर्णय आहे, पण जर आले तर त्याच्यामध्ये असं आम्हाला काय वाईट वाटलं तरी काही माहित नाही। 7 खासदारांचा 10 खासदारांचा काय मला काहीच माहिती नाही। शिंदेसोबत काहीतरी चर्चा झाली वगैरे हा सगळा विषय आहे, तुम्हाला माहित असेल, मला काही माहित नाही। तुम्ही नव्हते का? मला काहीच माहित नाही ना। काय जे ऑपरेशन टायगर सुरू आहे मला काही भाष्य करायचं तुम्ही। एकनाथ शिंदेंनी अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा केलाय। एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंना दुसऱ्या पक्षातील खासदार आणण्यासाठी बैठका घेण्याची गरज नसल्याचं शिवसेनेनं सांगितलंय। आलो दिल्लीला की गुप्त बैठक झाली, गुप्त बैठक होणार आहे। आता मी गुप्त काही करतच नाही, मी जे आहे ते अगदी मोकळेपणाने करत असतो आणि तुम्हाला नेहमी बोलवत असतो। ती वेळा तुम्ही प्रश्न विचारणार हे तो आता काही निवडणूक आहेत का, आता कुठे काय गोळाबेरीज करायची आहे का, काहीच नसताना हा प्रश्न तुम्ही वारंवार का विचारताय? हा प्रश्न आता बोथट झाला आहे। मेजॉरिटी आहे, संपूर्ण मजबूतीचं बहुमत आहे, त्यामुळे असं कुठलंही काही करण्याची आवश्यकता नाही। याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका
स्पष्ट केलेली आहे. साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. कुठचेही खासदार साहेबांना भेटलेले नाहीत. पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या 20 खासदारांनी एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंना दणका देऊन त्यांचे खासदार एनडीएत नेण्याची व्यूहरचना असू शकते. पण सातत्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चा होत असल्यानं पडद्यामागं खरंच काही घडामोडी होत आहेत का, असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली.